दिसते आहे आणि यावेळेला मोदी सरकार आता परतीचा मार्ग पत्करत आहे आणि अशा वेळेला 4 तारखेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींकडनं सत्ता सोडण्यासाठी इच्छा होणार नाही आणि त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या स्तरावरती जाऊ शकतात, हा देखील आशंका आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती पुढचं भविष्य देशाचं योग्य मार्गावर जाण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही लढलो, ज्या उद्देशाने लढलो की पुन्हा लोकशाही वाचवणं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाही विचाराचं सरकार आलं पाहिजे, ते स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी म्हणून ही बैठक होते आहे आणि एकंदरच त्यामध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं, कुठे कुठे काय काय परिस्थिती झाली याचा आढावा देखील घेण्यात येईल. आता त्याचं हास्यास्पद आहे. पहिलं तर त्यांनी जिथनं सुरुवात केली होती एक अकेला सप्पेभारी, त्यानंतर आता सगळेजण एनडीएचे साथी करण्यासाठी सगळीकडे प्रयत्न केले. म्हणजे नितीश कुमारांपासून सगळ्यांना घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, इतकी हतबलता आली. आता 4 जून नंतर त्यांचे जे आता सहकारी दाखवत आहेत ते देखील पळून जाणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीची काळजी करू नये, त्यांनी एनडीएची काळजी करावी, हे आमचं त्या ठिकाणी त्यांना सल्ला राहील. मला असं वाटतं की आता प्रवीण दरेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये कोण राहील का याची चिंता करावी, कारण ही सत्तेची सूज आहे. सत्ता गेल्यानंतर ही सूज उतरेल आणि पुन्हा त्या ठिकाणी सोमालियामधनं आल्यासारखी कृश अवस्था होण्याची भारतीय जनता पक्षाची परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि या संदर्भामध्ये इंडिया आघाडीची जेव्हा बैठक होईल, एकत्र येऊन आम्ही तात्काळ निर्णय घेऊ. त्यामुळे आत्ताच त्याची घाई करण्यात आवश्यकता नाही. या देशामधली लोकशाही ढाचा हा संसदीय लोकशाही आहे. त्या पद्धतीने आपण चालतो. जे निवडून देतात, जनता निवडून देते, ते खासदार आपलं नेतृत्व त्या ठिकाणी निवडत असतात. त्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार बहुमतात जेव्हा आम्ही इंडिया आघाडी येईल त्यावेळेला सगळे मिळून निर्णय घेतील. नागपुर समय, गली से दिल्ली तक.